पैसा आणि दडपशाही आणि गुंडशाही या तीन गोष्टी पुढे कुणाचंच काही चालत नाही. तर तुमची अक्कल शून्य. तुम्हाला किती अक्कल असू द्या, बिना अक्कलीच्याच माणसाला तुम्हाला साहेब म्हणावं लागेल. तुमची अक्कल डब्यात गेली. आता उलट आहे का? या तीन गोष्टी पुढं कुणाचं काही चालत नाही. पण ध्यानात ठेवा, सत्ता, पैसा आणि दडपशाहीनं तुम्ही संपत्ती कमवू शकता, गरिबाचा तळतळाट घेऊ शकता, एखाद्या गरिबाला जीवनातून उठवू शकता, एखाद्याची जिंदगी बर्बाद करू शकता. पण ह्या जगात तुम्ही तिघांचं काहीच करू शकत नाही. ऐका, कोणाचं करू शकत नाही. एक काळ, दोन मृत्यू आणि तीन निसर्ग. तुझा बाप मारायला लागलो, तू यमाला केवढ्याचा चेक देऊ शकतो? तुझा बाप मारायला लागला आणि तुझ्या पुरीचं लगीन नाही अर्ध्या तासाला, आणि म्हाताऱ्याला गरडा लागला, एक 20 मिनिटं फक्त बाप ठेवायचा आहे. मंगलाष्टक संपल्या बाप मेला तरी झालं. तुम्ही किती पैशाचा चेक यमाला देऊन तुमचा बाप 10 मिनिटं ठेवू शकता? तुम्ही 10 लाखाच्या खाण्याचा गेम करू शकता. आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 10 लाख देतो, इंदुरीकर भोकस बक्षीस. इंदुरीकर काय एका झापडीचा घडी नाही. 10 लाखाचा विषय नाही. तुम्ही तिघांचं काहीच करू शकत नाही. निसर्ग, मृत्यू आणि काळ. आणि पुढचं वाक्य ऐका, इंदुरीकरची वाक्य ते, हे काल खरे, आज खरे, तुम्हाला सगळे माफ करतील, तुम्हाला सगळे माफ करतील आणि तुम्ही पैशावर कोणालाही वापरू शकता. पण काळ तुमचा बदला घेणार, एवढं देणार. काळ बदला घेणार. तुम्ही लुटायसाठी आलात, लुटा, पण जाताना टॅली मारून जावं लागतं, एवढं देणार. एकच वाक्य ऐका, राम श्रीमंत आहे का रावण? रावण नियमानं कोणी कोणाला मारायला पाहिजे? रावणाने रामाला मारायला पाहिजे. मग रामाने रावण का मारला? उत्तर ऐका, रामाची संपत्ती दैवी आहे आणि रावणाची संपत्ती आसुरी आहे. आणि दैवी संपत्ती पुढे आसुरी संपत्ती टिकू शकत नाही. बापाचा पैसा घरात आला का त्या घराचा कार्यक्रम झाला. ज्यांनी टक्क्यावर धंदे केले, ज्यांनी नोकरीला असताना 20 खाय, 30 खाय, 40 खाय, रिटायर झाल्यावर नगरपालिकेच्या गार्डन मध्ये येडे होऊन येतात. ते येडे, कुत्रीचा मुका घे, बोकड्याचा मुका घे. काळ कुणाला सोडित नाही. मला एक काळ कुणाला सोडित नाही. सख्या बहिणीची 6 पोरं दगडावर आपटेपर्यंत कोणी बोललं नाही. 7वा योग मायेने नेला तरी कोणी बोललं नाही. पण 8वा गोपाल कृष्ण जन्माला आला, त्याला सुद्धा आईचं दूध पिता आलं नाही. काय अन्याय आहे मला. पहिला म्हणजे मला सगळं कोणत्या आई मुलाला बापाने मामाने दगडावर आपटाने पाहू शकते. पण पाहिलं ना, आईनं पाहिलं. पण 8वा बाबा जेव्हा जन्माला आला, पहिला म्हणतात तो सुद्धा टोपलीत बसला आणि आईचं दूध प्यायला नाही, दुसऱ्या आईचं दूध प्यायला गेला. पण तुमच्या ध्यानात नाही आलं, ज्याला स्वतःच्या आईचं दूध मिळालं नाही त्यानेच मामाची खानदान संपवली. हे ध्यानात ठेवा. त्याने संपवली, ध्यानात ठेवा. कृष्णाने स्वतः मिटवायचा प्रयत्न केला, पण दुर्योधनानं ऐकलं नाही. शेवटी खानदान संपले. दुर्योधनाचं नाव टिकलेलं राहिलं नाही. वाचलं का तुम्ही कुठं दुर्योधन का धावा? वाचलं का दुःशासन का धावा? पाया पडून सांगतो, इंद्रियांचं वाक्य आहे, सगळ्याला माफी आहे, कर्माला माफी नाही. काळाची एवढी पडेल बा देवा, काळाची एवढी
नशीब तुम्हाला करंट लागलं. आता कीर्तन आत गेलं का बाहेर गेलं? आणि म्हणून एक वाक्य सांगतो, जास्त संपत्ती कमवणे म्हणजे मागची पिढी आळशी करणे. ह्या उन्नतीसाठी तुम्ही जास्त कमवू नका. तुम्ही तर मूर्ख आहे, पण मी महामूर्ख आहे. रात्र दिवस पोरांसाठी कमवून ठेवल्यामुळे घोटाळा काय झाला नाही. घोटाळा काय झाला नीट आहे का? आपल्या पोरांना काही करायचं नाही. काय करायचं शिल्लक राहिलं? गाडी झाली, बंगला झाला, गाडी झाली, बंगला झाला, जमीन झाली, त्याचं शिक्षण झालं, लग्नही झालं. काम काय त्याने फक्त आपल्याला नातू दाखवायचा बस. आणि तो नातू आपण गावा पोटाला धरून बोंबलं थिंडायचो. हा आपला जीवन गौरव पुरस्कार. आणि त्याला पैसे कमी पडले की त्याला आपला गुण काही कायचा. जास्त संपत्ती कमवणे म्हणजे मागची पिढी आळशी करणे. या वाक्यात तुमचं काय मत आहे? हे इंद्रियाचे वाक्य. कारट्यांना जरा जबाबदारी कळू द्या. आपले बाप गरीब होता, मान्य आहे. आपली आई गरीब होती, मान्य आहे. पण तिने आपल्याला भिकारी केलं नाही, ही श्रीमंती. आपली आई अडाणी होती, 3 रकाचं डोंगर नेसत होती, रात्रीचं कालवं सकाळी गरम करीत होती, बिचारीच्या डोक्याला कधी तेल नव्हतं, पण तिने आपल्याला गुन्हापुढे हात पसरायला लावले नाहीत. आज स्वतःच्या पायावर जगायचं शिकवलं. हा आपल्या आईचे उपकार आहे. जाऊ दे, आपला बाप गरीब होता, पनीर मळालं तर पलटी करून घालायचा, गरीब बाप होता, पण आपल्याला त्याने राजा बनवलं. आज तुम्हाला मला कोटीची इस्टेट आहे, पण नालायक पोरांचा बाप झालो, हा आपण सगळ्यात मोठा पराजय. सगळ्यात मोठा पराजय. हो, भजने सुद्धा पोरं बनवण्यात फेल गेले, कीर्तनकार सुद्धा पोरं बनवण्यात फेल गेले. तिकडून भागवत आणि रामायण सांगत सांगू द्या, सांगू द्या. लोकांना सांगण्यात मजा नाही. त्याचा संसार खास, त्याचा परमार्थ खास. मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे, मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे. मी लोकांना बोलतो ना, माझा स्वतःचा पोऱ्या रेषेत पाहिजे. त्या पोराला बनवणं आपलं काम आहे, मुलीला बनवणं आपलं काम आहे. आणि आपण आपली मुलं बाळ जर बेफाम बनवली तर लोकांच्या पोरांना बोलायचं तुम्हाला काय आहे? आणि आज आपण सगळे माणसं फेल गेलो. नुसत्या गाड्या घ्यायच्या, बंगले बांधायचे, पांढरी केस काळी करायची, मिशा काढायचा, भारी ब्रँड घ्यायचे, डाब्यावर जेवून यायचं, बायकोला घोडा लावायचा, इस्त्रीचे कपडे घालायचे, शांतपणानं हिंडायचं. याला म्हणायचं बॉस. एवढंच केलं आपल्या आयुष्यात, एवढंच केलं. नुसते पैसा. पण एक ध्यानात ठेवा, 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुकून आणतो. तुझ्याकडे किती नोट आहे? 7 धाबे, 4 पंप, 3 बार म्हणजे तू शेत समजतो का? 100 रुपयाची प्याला म्हणजे गावाचा बाप झाला का तू? समुद्रावर फिरायला गेलेल्या माणसाला सुद्धा पाण्याची बाटली घरून न्यावं लागते, एवढं ध्यानात. हो, हे इंद्रियाचे वाक्य आहेत. खरे की खोटे बोला. हो, सावध राहा. आत्ताशी स्वर्गाला जात नाही, नरकाला जात नाही, वैकुंठाला जात नाही. इथं आपण 13 मिनिटापूर्वी होतो. आता लय बारीक आहे, कीर्तन लय बारीक आहे. तो लागतं आपलं हसायच्या गोष्टी राहिल्या नाही. आता मरण्याच्या हाती आहे का? घुसलो का आपण 4थ्या प्रश्नात? मरायचं नीट आहे का? हे सोमवारी मरणं पवित्र नाही. उगाच गप्पा हल्ली बसवलं. माळकरी सुद्धा नीट मरतात असं एकाही ग्रंथात नाही. आता मी माळकरी पोपटावानी बोलतो. मरायच्या टायमाला आमलेट मागू शकतो. मरायच्या अटी ऐका, महाराज मंडळी सगळं ऐका. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. मरायला शुक्ल पक्ष असावा. मरायला उत्तरायण असावं. आता दक्षिणायन आहे. आता मरायला काळ शुभ नाही.
कुणी 3 महिने घाई करू नका. 3 महिने थोडी कळ काढा आणि 31/12 पासून मोकळ्या आपल्या 21/12 पासून मोकळ्या मनाने जा. वर निवांत राहा. ऐका आता नीट. सोमवारी मरण पवित्र नाही. मरण्याच्या अटी ऐका. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. मरायला शुक्ल पक्ष असावं. मरायला उत्तर आयन असावं. 3, 4 मरताना इंद्रिय टवटवीत असावे. 5 माणसाच्या मरताना शरीराचं तापमान समान असावं. आणि 6वी अट मरायची. माणसाचा मरताना जठर अग्नी प्रदीप्त असावा. तुम्ही म्हणाले वाचायचं कुठं? अध्याय नंबर 8 श्लोक नंबर 24 त्याच्यावरच्या ओव्या घरी गेल्या उचकायच्या. नंबर सकट ओव्या द्या. अध्याय नंबर 8 श्लोक नंबर 24 त्याच्यावरच्या ओव्या घरी गेल्या उचका. आणि यशापेक्षा चांगलं पाहिजे असेल तर अध्याय नंबर 8 श्लोक नंबर 5 त्याच्यावरच्या ओव्या घरी गेल्या उचका. आणि ज्याला खास मारायचंय त्यांना 8वा अध्याय क्लिअर करा. मरण्याच्या सगळ्या गोष्टी 8व्या अध्यायात क्लिअर आहेत. स्वर्गाला जाणं, मरणं, वैकुंठ या सगळ्या गोष्टी 8व्या अध्यायात आहेत. आणि मरताना काय जातं याच्यासाठी 2रा अध्याय वाचा. अर्जुनाचे जे प्रश्न आहेत, आता काय झाली गंमत? अटी आहेत, स्वर्ग नाही. आता काय मरताना आपल्याकडे सगळ्या चुकीच्या पद्धती आहेत. आता तुमचे माझे पाहुणे इतके हलकट आहेत. खायचं बंद झालं खायला घेऊन येतात. अगोदर काय मेले होते का? लागले होते. माणूस मरायला लागला का एक केळ घेऊन उठले. केळ, बोर, कौठ कौठ त्याला दात नाही. कौठ घेऊन निघाले. त्याचा हिंदू बाहेर काढतो काय? आपण कमी येड्याचा बाजार चालल्या बावला तेवढी केळ आणि म्हाताऱ्या माणसाला भेटायला गेले का बाया? सगळ्या महिलांनी टाका. आजारी माणसाला भेटायला गेल्यावर त्याच्या पायाजवळ कधी बसू नये. काही आकलीचा भाग आहे कधी त्याच्या तोंडाजवळ बसावं. बरे त्याला विठ्ठल म्हणायला हवं. त्याला रामकृष्णाने म्हणावं. एखादी आरती म्हणावी. हे पावडरवाणी त्या पायाजवळ बसतात. एक लगेच पायाला हाकलं. गार पडले. कोणत्या कॉलेजला होते? कोण प्राध्यापक होता? गार पडले. आता दुसरी लगेच नाकात शेला पाहिजे. कल्ला. आता चांगल्या चांगल्या साड्या लपून ठेवा. म्हातारीची तयारी करा. तिसरी लगेच कानाची पाणी पाहते. वाकडी बाई पुरीला बोला. आले बाई पुरी केळ वरण चालल्या थोबाड वाशी आल्या. म्हातारी पडेलच होती. आणि म्हातारी 2-7-8 बाया बसलं. पुरीला वाटलं म्हातारी मी पुरीला केळच फेकून दिलं. मोठ्यानं युवाळली. लोकांना वाटलं म्हातारी मिली. म्हातारीनं कापट्यात डोळे उघडले. पुरीकडे पाहिलं आणि मिली ना म्हातारी. पोरगी म्हणली माझ्याचा माझ्या इतका जीव. मला डोळे भरून पाहिलं म्हातारीनं जीव. म्हणजे तू दरिद्री किती याचा विचार कर. आल्या आल्या म्हातारी घालवली. तू जर 5-7 महिने आली नसती तर म्हातारी झडपीचं मतदान करून गेली. म्हातारी मोबाईल बंद केलाय. म्हातारा मिळाला. 2-3 वर्ष झाले. 2 म्हातारे गप्पा मारतात. शेजारची काम नाही. मी एक म्हणती नाही लहानाचा लहान आहे ना. लहानाचा लहान दिखतो त्याच्या आजासारखा. जेवढे त्याच्या आजात गुण होते
तेवढे त्याच्याने मला तर असं वाटतं बाई, त्याचा आज परत आला काय? अगं बाई, तुझ्या काचानच गेला तो परत यायलाच का? सगळ्या मूर्खाचा गप्पा आहे. इथं शेंडाई नाही, इथं आपण काय म्हणतोय, पाणी पिशवीत नाही, आगली जाळीत नाही, शस्त्र कापीत. आता एवढ्या ओव्या क्लिअर असताना तुमचं खोट आहे का? महिला मंडळ एक प्रश्न आहे तुम्हाला, कोणत्याही बाईने उत्तर द्यायचं. 10 मिनिटं वेळ देतो तुम्हाला, 5 मिनिटं. पावडर लावून गोरी झालेली महाराष्ट्रात एखादी बाई मला दाखवा. मग न लावणाऱ्या किती आहेत? ऐका, पावडर लावून जर माणसं गोरी होत असतील, वारकरी आहे बघा नीट वगैरे सगळं, जर पावडर लावून माणसं गोरी होत असतील तर 18व्या अध्यायामधली 100 नंबरची ओवी कुठे ठरली असते? 18व्या अध्यायामध्ये 100 नंबरची ओवी अशी आहे, देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणून धनंजया जयापरी लगा तिचे लिहिले ते काही केल्यानं मुडेगा काळे गोरे पण धुतले पिटाने नाही. बरोबर आहे म्हणले, काळेपणा गोरेपणा कधी धुवून निघू शकत नाही. मग पावडर लावणं हा मूर्खपणा आहे. काही पोरीचे चेहरे इतके चांगले होते पण पावडरीनं आड्या मोळाचा अड्डा करून चांगल्या शरद वाटलं करायची काय कर, आणि सगळं मिळेल बारा, पण सगळं मिळेल पण आता हसायच्या गोष्टी राहिल्या नाही. महिला मंडळ माझे कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही. माझे 31 वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेले. थोड्या करता कशाला बंद करायचे म्हणून लावून धरले. असा माणूस नाही राहिला का त्याने मला घोडा लावत नाही. आणि माझ्या आयुष्यात एकच माझा गुन्हा आहे, मी फक्त खरं बोलतो. त्याची फळं बघितलो. महिला मंडळ माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही. तुमचा मुलगा म्हणून ऐका, तुमचा भाऊ म्हणून ऐका. तुमचा भाऊ म्हणून आम्ही तुम्हाला बोलू शकतो आणि तुमचा मुलगा म्हणून आम्ही तुम्हाला 4 गोष्टी सांगू शकतो. काय मदत? महिला मंडळ एक वेळेस घरावर स्लॅब नाही उशिरा पडला तरी चालेल. मोबाईल बंद करे. घरावर स्लॅब उशिरा पडला तरी चालेल, पण महाराज मुलं बाळ जर नालायक निघली तर संपला विषय. आज आपण या परिवाराच्या श्राद्धाला जमलो, आज आपण सगळेजण श्राद्धाला आलो. हे गायकवाद गुरुजन मंडळ शिष्टीवाले सगळे ते उपस्थितीमध्ये हा जाधव पाटील परिवार यांच्या पाठीमागं त्यांची मुलं चांगली निघली ही त्या घराची श्रीमंती. ते पुढे सांगणारच आहे. बाकी काय घेऊन बसले तुम्ही? पाया पण सांगतो, महिला मंडळ माझ्या 2-3 गोष्टी ऐका. राग येतोय लोकांना, त्याला तरुण पोरं नीट ऐका. आणि तरुण पोरांना एक वाक्य सांगू जातो, सांगू लय राग येईल पोरांना तुम्हाला सांगू. तुम्ही काही बोला, तुम्ही मला घोडा लावणार सांग जाऊ द्या. तर मी आयुष्यभर शिव्या घालून थोडं करतो काय सांगू का? बोला पोरांना तुमच्या पाया पडतो आजपासून. जाधव परिवाराच्या कार्यक्रमापासून दंगली, मोर्चे आणि आंदोलन याच्यात पडू नका. तेव्हा पोरांनो हे महिला पुरुष की हे केस कमी आहेत अंगाची, एवढी गावं पाहिजे. माझी इतकी कीर्तन कोणी केली नाही महाराष्ट्रात. एका जन्मात नाही, कधीच नाही. माझे 31 वर्ष डांबरीवर गेले. 31 वर्ष खाणं डांबरीवर, झोपणं डांबरीवर, राहणं डांबरीवर. एका दिवशी जाणं सुद्धा अजून ठरलं नाही. पण माझ्या वाक्याचा तुम्हाला राग येईल, पण पोरांनो कायदा कडक झालाय. लोकांच्या पेनात कॅमेरे आहेत. उद्या जर तुम्ही टपरीजवळ दिसले तर तुम्हाला माहित नाही पोरांनो 10 वर्ष शिक्षा आहे. आणि सगळ्यात वाईट आता त्याला जामीन नाही आहे. आणि 10 वर्ष तुम्ही जर आत गेलं तर जिंदगी संपली तुमची. आणि तुम्ही जर तुमच्या आई बापाला एकटे असाल तर सगळं संपलं तुमचं. काय
आई संपली, वडील संपले, त्याच्या पुढचं ऐका पोरांनो. आता कोणतंही काम करायला पोलीस मध्ये पिकेशन दाखला लागतो. आणि आज दाखला जर चुकीचा मिळाला, संपला तुमचा कार्यक्रम. आणि आतापर्यंत दगडी बिगडी आत गेलेले सगळे गरीबाचेच आहेत, मोठ्याचे कधी गेले नाही. मोठ्याचे कधी गेले नाही हे, आणि मोठ्याचे कधी जाणारही नाही. तुमचं काय मत आहे? आपल्या लोकांनी वापर फक्त यूज अँड थ्रू म्हणून करणार. लोक आपल्याला वापरून घेणार, सीधन संपलं सुद्धा. हे पुस्तकातले वाक्य आहे आणि अनुभवाचे वाक्य आहे. माझ्याकडे प्रत्येक क्षेत्राचा अनुभव आहे. मला प्रत्येक क्षेत्राचा काम माहीत आहे. आणि आता 4 महिन्यापासून असा नियम आहे, जर टपरी पेटवताना तुम्ही दिसले आणि जर आतमध्ये गेले तर टपरीचं नुकसान तुम्ही भरून द्यायचं. जे जमीन जायची वेळ आहे. तुम्हाला वाईट वाटतं मला, 40% लोक पोरं शाळेतले मोबाईल मधली रमी खेळून बिकारी झाली. कोणी बोलत नाही. मोबाईल मधल्या गेमनं माणसं बिकारी केली. तुमचं काय मत? इंदुरीकर बोलला का त्याची बातमी, इंदुरीकर बोलला का त्याची क्लिप, इंदुरीकर बोलला का त्याच्या शिव्या. पण ही गोष्ट खरी का खोटी झाली? आणि आम्ही 20 वर्षापासून बोलतोय. आणि आता शहाणे झाले, आता म्हणायला लागले बंद करायला पाहिजे. आज म्हणायला लागले मोबाईलचे गेम बंद करायला पाहिजे. आता त्याच्यावर कट्टा तयार झाला बसणार आता, आणि ते करायला पाहिजे. हे मी तुम्हाला 5 वर्षापूर्वी म्हणतो. पण इंदुरीकडे आला आम्ही येणे. आता फार घरादारात गेम घुसली, इस्टेटीला गिराईक लागले तेव्हा चांगलं. आणि मी बोंबलतोय, ज्याचे मित्र चांगले त्याचा संसार, ज्याचे मित्र नालायक त्याची जिंदगी संपली. तुमचं काय म्हणत? आणि सगळ्या पोरांना सांगतो, पहिला म्हणलं नवरा बायकोचं भांडण प्रत्येक घरात होते. आमच्या होते, तुमचे होते. नवरा जर बायकोला दारू पिऊन मारत असेल तर ही गोष्ट कुणालाही माहीत नसली तरी मित्राला माहीत आहे. मित्रानं त्याला सांगितलं पाहिजे, बायको पटत नाही ना, नेऊन ना 4 माणसांची मध्यस्थी करा, काहीतरी तोडजोड करा. पण उद्या लोकांच्या लेकराला एखादा फटका बसला, ती गेली ना तर तू नाही तुझी खानदान जाईल. हा सल्ला मित्राला दिला पाहिजे. मला तुमचं काय माहिती? तुम्ही काय हे मित्र, आणि 80% मित्रांनी संसार बर्बाद केले. तुमचं काय? मित्र दारू पितोय, मित्राला बोलून घेतलं पाहिजे, इकडे माझा बाप भिकारी, माझा बाप भिकारी झाला. दारू पायी माझी आई कधी कुणाच्या शेतात कामाला गेली नाही, पण त्या आईला हाल डोक्यावर पदर घेऊन कामाला जावं लागलं. याला कारण माझ्या बापाची ताग आहे. माझी उशीरवाणी मुलगी 9वीला आहे, पण माझ्या मुलीला 50 रुपयाची वही नाही म्हणून माझी मुलगी खाली मान घालून वर्गात उभी राहते. याला कारण माझ्या घरात घुसलेली दारू आहे. तुझ्या पाया पडतो, एक तर माझी दोस्ती सोड, नाही तर दारू सोड, असा मित्राला सांगतो. बस नाही पुन्हा मित्र भेट. आता ह्या मी मोबाईल वापरत नाही, मग आपली परिस्थिती नाही. मी मोबाईल, मला व्हॉट्सअप नाही, मला फेसबुक नाही, काही कोण मेलं तपास नाही, कोण आलं तपास नाही, आयुष्यात कधी मॅसेज नाही, स्टीज काही नाही, काही नाही. मी वेगळा माणूस आहे, काहीच नाही. आपलं फक्त गाडी, कीर्तन, 3 कीर्तन, गाडी, झोपणे, वाचणे, आणि मुलं बाळं चांगली बनवणे, आणि बायको खुश ठेवणे. बाकी कुठे कोण मिळालं काय आपल्याला घेणं नाही. ज्याला गरज आहे तो आपलं देईल. उलटे युट्यूबवर लोक श्रीमंत झाले, क्लिपा टाकून माझा कार्यक्रम केला. पैसे त्यांनी कमवले, आरोपी मी झालो. काय रुपड्या कमवला. हो, पण माझ्या गोष्टी काल खऱ्या आहेत, आज खरे, उद्या खरे. 40% शाळेतले पोरं मोबाईलने गेले. तुमचं काय मत आहे? 10% पोरं शेअर मार्केटने गेले. माझ्या समोर बसलेल्या 14 जणांचे पैसे जायले. नावा सगळं उभे करीन, नावा सगळं. तुमच्या बापाला पाहिलं होतं ना नाव आहे, 2 रुपयाला 36 रुपये काम गाळायला का रोज झाला.
हमाल्या करा पण स्वाभिमानाने जगा. हो हे छत्रपतीचं रक्त आहे. नाही याला बुटाची पॉलिश करायची सवय, बुटा चाटून जगायची सवय, याला सगळं विकायची सवय. 40% पोरं शेअर मार्केटला गेले, 10% पोरं शेअर मार्केटला गेले, 40% पोरं मोबाईलला गेले. गोष्ट करायला कुठे बोला. आता त्याच्या पुढचं ऐकून डोकं बंद होईल. बापानो कर्ज नाही, पोरानो कर्ज आहे. आज बापानो कर्ज नाहीये, पोरांवर कर्ज आहे. पोराचा मोबाईल हप्त्यावर आहे, पोराची गाडी हप्त्यावर आहे, आणि सगळा आधार पोराला आईचा आहे. आईच्या सगळ्या आईने स्पष्ट सांगून टाकले पोराला त्याचं ऐकू नको. त्याला पहिल्यापासून काही कळत नाही. तुम्ही शहाणी या घरात. अरे आयुष्यात तुला त्याला कधी आदराची वागणूक दिली? नवऱ्याला कधी आदराची वागणूक? पोरगा 10 रुपयाला तरी आईला लाज नाही. पोरगा 10 रुपयाला तरी आईला लाज नाही. पोरगी प्रेमात पडली आईला लाज नाही. सतत नवऱ्याच्या अपमानाची बाजू करायची, पोराच्या अपराधावर पांघरून घालायचं. कोणता नियम? वाट लावून टाकली तुम्ही संसाराची वाट. पोरा तुमचं काय मत आहे? आणि बाप बोलायला गेला का त्याला कळत नाही. बाप बोलायला गेला का त्याचं ऐकू नको. बाप बोलायला गेला का तो पहिल्यापासून तसाच आहे. हे शब्द पुन्हा पुढे बोलायचे मुलांसमोर कोणी, आणि सतत नवऱ्याला डॅमेज करत राहायचं. खरं आहे का खोटं आहे? आता काय नाही ही गोष्ट खरी आहे का खोटे बोल. निम्मे कीर्तनात असलेले पुरुष आहेत, त्यांना कीर्तन संपल्यावर घरी जावं वाटत नाही. म्हणून ते पिऊन जातात. खरे का खोटे बोला. हा तुम्हाला विनोद वाटतोय, पण हा विनोद आहे, हा टाइमपास आहे. मी रोज सांगतो कीर्तनात एकच मुद्दा सांगतो. 40% शाळेतले पोरं मोबाईलला गेले, 10% पोरं शेअर मार्केटला गेले, आणि 10% पोरं मोबाईलला कर्ज काढून गेले. आणि तुम्हाला पटणार नाही मला, या 4 वर्षामध्ये हे 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात. 93. जो दारूवर बोलेल तो सकाळी नसेल. बांबू पाटला, दारू भ्रष्टाचार याच्यावर कोणी बोलायचं? बोलला तो त्याचा आवाज. 1000 शिव्या रोज खाणारा माणूस मी हल्ली आते. पूरी सुद्धा मला शिव्या देते. प्यार क्या चीज है इंद्रिकर को क्या मालूम? प्यार तो अंधा होता है, इंद्रिकर ने तो प्यार किया है. म्हणून सगळ्या पळून जाणाऱ्या पोरी या अल्पवयीन आहे. आणि एकही मुलगी कधी विद्वान पोराबरोबर पळून गेली नाही. पोरगी पळून जाताना भंगरीच पोराबरोबर. भंगरीमध्ये इन मराठी छपरी एकदम दरिद्री, मोटरसायकलचे पार्ट खोडून एक येतो, आणि हे त्याला म्हणते माझ्या डोळ्यात काय नटवा. पोरं म्हणत्या प्यार क्या चीज है. इंद्रिकरला काय कळतं? फुल आहे गुलाब का. आणि पोरांनो गुलाबाचं फुल वापरीत नका जाऊ प्रेम करायला, ते लय छोट आहे. सूर्यफुल वापरा. हे 40% शाळेतले पोरं मोबाईलला गेले. खरे का खोटे बोला. 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात. महिला मंडळ बोलायच्या गोष्टी राहिल्या नाही. पालक वर्ग पालक वर्ग नीट ऐका. आमचा राग येतोय, पण हसायच्या गोष्टी राहिल्या नाही. महिला मंडळ या 4 वर्षात बाप जिवंत आहे, मुलगा गेला, मुलगा गेला, बाप जिवंत आहे. जगायचं कशाला सांगा. रात्रंदिवस हाराची काळं करून तुम्ही इस्टेट कमावता कोणासाठी? जरा विचार करा. पाण्याची बाटली विकत न घेणारी माणसं आहे. मिसळ पाव खाऊन दिवस काढणारी माणसं आहे. पण आपला पाव जर गेला, बाप जिवंत आहे तर का जगायचं?
ज्या बापाचा मुलगा गेला त्या बापाचं जीवन संपलं महाराज. या 4 वर्षात पहिला म्हटलं मुलगा जिवंत आहे, मुलगा गेला आई जिवंत आहे. आणि आई जर पोराच्या प्रेतावर डोकं ठेवून रडत असेल तर आयुष्यात तुम्ही काय कमवू? गाड्या, बंगले, सोनं, आग लाव आग. गाड्याच घेतल्या ना तुला, बंगल्याच घेतले ना. महिला मंडळी 4 वर्षामध्ये एखादा माणूस तरुण मनात गेला त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं तर त्या प्रेताजवळ लादाने पोरं उड्या आणतात, उड्या आणतात. काय माहित आहे त्याला माझा बाप गेलाय काय माहित. ती पोरं आईला विचारतात आई माझ्या बाबाला लोक का आंघोळ घालतात आई सांग का. तीच पोरं प्रेत रस्त्याला गाऊन जाऊन विचारतात आई माझ्या बाबाला बांधून कुठं चालवलं आई सांग. तेच प्रेत पेटवलं पोरं विचारतात आई पेटवला का माझा बाप आई पेटला, माझा बाप आई पेटला, पेटला माझा बाप. आई म्हणते तुझा बाबा मेला नाही, तुझा बाबा देवा घरी गेला. ते पोरग सगळ्यांना सांगते माझा बाबा देवा घरी गेला. शाळेतली पोरं म्हणतात तू खेळत का नाही. अरे माझा बाबा देवा घरी गेला ना, माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही म्हणून मी उपाशी आहे. शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला, मेलाय, तुझा बाबा मेलाय, तुला परत बाबा नाहीये. ते पोरग घरी येतं आणि आईला म्हणता आई मेलाय माझा बाप मेलाय. धाडकन आईला चक्कर येते. या 4 वर्षात तिसरीचं पोरग बापाच्या लागलेलं आहे. या 3 वर्षात स्तनातली दूध पिणारी पोरं बापाच्या लागलेलं आहे. आणि या 3 वर्षात पोटातली पोरं बापाच्या. जर कीर्तनात बसलेल्या कोणाला वाटलं महाराज दारुड्याला लयच वाईट बोलला आहे, त्याला परत कातुराला बोलवायचं. त्याला मला म्हणतो तुझी बहीण दारुड्याला देऊ पाय मग कडे तुला काय करेल. कसायला गाय देणं दारुड्याला मुलगी देणं सारखीच गोष्ट आहे. मला इतकी नालायक आवडत हे बेवडीची इतकी नालायक. भांडे विकून दारू पिणार लुगडे विकले ह्या नालायकाने बायकांची मुद्रे. तळायला गेला तळानं शिकलं. वस्तुस्थिती खरी का खोटी काहीच नाही. आणि लोक म्हणतात इंदुरीकर काही बोलत होतो त्याची तारीख न करू. मी काही याला गेला का मी गावठाला आंबा म्हणतोय फक्त खरं बोलतो एवढंच. आजच्या जगाला खऱ्या गोष्टी चालत नाही, पण कोणीतरी खरं बोललं पाहिजे तुमचं. आणि स्वर्गही नाही, नरकही नाही, वैकुंठही नाही. माझा गुरु माझे गुरु निवृत्तीनाथ यांनी माझ्या डोक्यावर ज्या दिवशी हात ठेवला त्या दिवशी मला लग्न न करता इंद्रियाचा संसार सोडला. माझा संसार झाला.